नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश। स्वतः राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केली घोषणा। राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास आहेत इच्छुक। शरद पवार यांच्या सांगली दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग। नमस्ते, राजेंद्र देशमुख। मी आता राष्ट्रवादीत आहे। भाजप बीजेपी मध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलं। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं, आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत, त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते। भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच। 1999 ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेला आहे। 5 टर्म मध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा, हा माझे प्रामुख्याने आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे। कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही भाजपाला मोठे खिंडार पडले आहे। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून भाजपला रामराम ठोकत आगामी विधानसभा निवडणुकीला उमेदवारीचे संकेत दिले आहेत। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील पवार यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली। त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू आहे। आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून संभाव्य उमेदवार म्हणून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना उमेदवारीचे संकेत आहेत। त्यामुळे भाजपचे नेते राजेंद्र देशमुख यांची गोची झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत थेट पक्षप्रवेश करत भाजपाला रामराम ठोकला आहे। त्यामुळे आता भाजपाला या मतदारसंघात खिंडार पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय बनलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटलांनी वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे इच्छुक आहेत। मात्र आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार असल्याने वैभव पाटलांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। आणि अशा या नेत्यांच्या भेटीगाठीमुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात कोणाचे पारडे जड होणार हे आता वेळच ठरवणार आहे। नमस्ते, राजेंद्र देशमुख। पवार साहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे। भाजप बीजेपी मध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलं। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं, आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादी? लोक आग्रहासाठी, लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश आता झालाय सारखाच आहे। बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत, त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते। बैठकीनुसार असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं माझं पारडं जड आहे। उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता किंवा इतर? भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच, म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं। भाजपनं स्वतः घेतला असता तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं, पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला। त्यामुळे आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही। का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? कसं आहे, 1999 ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेला आहे।
बरोबर आहे. 5 टर्म मध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्याने आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे. पवार साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही. जयंत पाटील आणि ते दोघं जण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील. कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कौटुंबिक संबंध आहे. या संबंधातूनच आज साहेबांचा निरोप आला. आम्ही सांगलीमध्ये येतोय, तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता. त्या निमित्तानं आज मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो. इथं उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार, अजून वेळ पण आहे असं माझं स्वतःचं मत आहे. फक्त आज येणं भेटणं आणि एवढ्या वडील धारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे. त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलवल्यानंतर येणं माझं कर्तव्य होतं, त्यासाठी मी इथं उपस्थित. काय चर्चा काय झाल्या? काही राजकीय चर्चा नाहीत. माझी ओळख त्यांनी करून घेतली, कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध अत्यंत जुने आहे. पहिले काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील साहेब निवडून आले होते. त्याचा उल्लेख साहेबांनी केला. सभा कशी झाली होती, कसं सगळं घडलं, या सगळ्याचा उहापोह झाला. आदरणीय राजेंद्रांना पण होते. सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली. काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील, काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या गोष्टी त्यावेळी घडून जातात. नेमका कुठं आहे? कल मी अजून सुद्धा आता इथं आहे तुमच्या समोर. कल कुठला घ्यायच्या संदर्भात अजून कुठलीही भूमिका नाही, कारण तशी चर्चा झाली असती तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो. आणि अजून माहितीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय, काय घडतंय, ह्या अजून बऱ्याच गोष्टी. जिल्हाध्यक्ष आहे. हो हो, असं काहीच नाहीये चर्चा झाली की त्यांनी कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झाली नाहीये. फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहित असावं. फक्त हनुमंतराव साहेबांचा नातू आहे आणि त्याची ओळख असावी ह्या हिशोबाने साहेबांनी नक्कीच मला. आता मी तसं पवारांच्या एका बरोबर आहेच की हे ऋणानुबंध आम्ही टिकवून बाहेर काय बोलले मला काय कल्पना नाहीये. मग त्यांची भूमिका त्यांनी काय हे केलं आणि अजून मला कायच कल्पना नाही. बघितल्यानंतर नक्की तुम्हा सर्वांना बोलवून काय जरी राजकीय भूमिका घ्यायची झाली तर ते सडतोड घेणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे नक्कीच आम्ही तशी काय भूमिका पुढची घ्यायची असते जरूर तुम्हाला. त्रास आहे मतदारसंघामध्ये तुम्हाला? भाजपाकडून कुठला कसलाही त्रास नाही. अण्णांनी तसा आरोप केला, त्यांना झाला असेल तर तो त्यांचा विषय. एक भूमिका स्पष्ट करा की आपण स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का वडिलांच्या? आता आम्ही घरगुती तो बसून निर्णय करू. पण तुतारी लढावा असं एक कुटुंबामध्ये आग्रह? असं आग्रह नाहीये, असं आग्रह नाही. बघू योग्य निर्णय घेऊन पुढे जायचं. मतदारसंघाच्या लोकांची आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असते. धन्यवाद, थँक्यू.